कर्जतकरांनी अनुभवला आमदार महेंद्र थोरवे यांच्या माडाच्या दहीहंडीचा थरार। माडाच्या दहीहंडी उत्सवात कर्जतकरांनी सेलिब्रिटींसह गोविंदा पथकांचे केले जल्लोषात स्वागत। श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहानिमित्ताने आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहर आयोजित भव्य दिव्य नेत्रदीपक दहीहंडी उत्साहाचा सोहळा मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत कर्जत रॉयल गार्डन शेजारी प्रशस्त अशा मैदानात आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे व सहकारी यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा कर्जतमधील दहीहंडी उत्साहाचा सोहळा अत्यंत आनंदमय वातावरणात पार पडला। त्याप्रसंगी उपस्थित असणारे दहीहंडी पथक व सर्व क्षेत्रातील सेलिब्रिटींचे कर्जतकरांनी खास शैलीत स्वागत केले। कर्जतमधील यंदाच्या या दहीहंडी उत्साहानिमित्त आलेल्या गोविंदा पथकांशी संवाद साधताना आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले की श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने साजरा होणारा हा दहीहंडी उत्सव एकात्मतेचे प्रतीक असून संपूर्ण देशभर हा उत्सव अत्यंत दिमागदार पद्धतीने साजरा केला जातो। महाराष्ट्र राज्यात शिवसेना प्रणित शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गोविंदा पथकांसाठी विमा घोषित केला असून प्रत्येक गोविंदाची काळजी घेण्याचं वचन त्यांनी दिलं आहे। त्यामुळे हा दहीहंडी उत्साहात सहभागी सर्व गोविंदा पथक व समस्त कर्जतकरांचे आभार आमदार महेंद्र थोरवे यांनी मानले। माडाच्या दहीहंडी उत्साहातील उपस्थित गोविंदा पथक आणि कर्जतकरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रसिद्ध गायक राजा अदईकर, मथुर पैलाचे मालक राहुल पाटील, सिने अभिनेत्री क्रांती रेडकर, यूट्यूबर विनायक माली, रील स्टार अक्षता पाटील, अपूर्व पाटील यांनी विशेष उपस्थिती लावून रसिकांची मन जिंकत ह्या माडाच्या दहीहंडी उत्सवात मनमुराद आनंद लुटला। या दहीहंडी उत्साहानिमित्ताने 31 दहीहंडी पथक मंडळांनी आपली सलामी पूर्ण केली असून एक महिला पथक हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं, तर खुल्या गटातील साई एकविरा गोविंदा पथक वडाला यांनी दहीहंडी फोडून प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब केले। तसेच कर्जत तालुका मर्यादित माडाची दहीहंडी सलग दुसऱ्या वर्षी फोडण्याचा मान विठ्ठल रखुमाई आनंदवाडी नेरळ या गोविंदा पथकाने पटकावला। या प्रसंगी पुरुष व महिलांसाठी भव्य लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले होते। या खास अशा यंदाच्या दहीहंडी सोहळ्यासाठी रायगड जिल्हा शिवसेना, युवासेना महिला आघाडी आणि शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य कर्जतकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।